अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. रोजच्या आयुष्यामध्ये आपण काय चुका करतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये सोपे उपाय आणि तोडगे जाणून घेऊया. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा, त्यावर हळदी कुंकू लावून पूजा करावी. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकवू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणे चुकीचे आहे. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते. घरातील आतील दरवाजांना उंबरठा नसावा. देवघरात देवाच्या फोटो बरोबर मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडासा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप, अगरबत्ती, दिवा लावावा. नवीन झाडू आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करून वापरास घ्यावी. दिवे लावल्यावर झाडू मारू नये. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्यामध्ये आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. घरच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाच्या कुंकाने स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकांचे स्टिकर शक्यतो चिटकवू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुकावा. घरातील वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेते असे मानले जाते आणि लक्ष्मी घरामध्ये नांदते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतरच देवाचे पूजन करायचे. ती पूजा पूर्ण होते. वास्तव्यास किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. रोज सकाळी पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मनशांती लाभते. अभ्यास खोलीमध्ये टेबलासमोर गणपतीची किंवा सरस्वतीची, इष्टदेवतांची प्रतिमा ठेवावी. श्री स्वामी समर्थ हा जप घरातील सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. घरातील एखाद्या व्यक्तीने रोज 1000 जप करावा. त्याने धनलाभ होतो. तुळशीमध्ये काही लोक शिवलिंग ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्त्या ठेवतात. तुळशीमध्ये हे सगळं ठेवणं चुकीचं आहे. तुळशीमध्ये फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जन करावे. लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्रांचे रोज पठण करून घ्यायचे आहे आणि आपणही म्हणायचे. रोज सायंकाळी आपल्या आवडता मंद सुवासी अगरबत्ती, धूप घरामध्ये जाळावा. घरात नंदादीप सतत तेवत ठेवावा. अशुभ शक्ती, अशुभ ऊर्जा घरातून नाहीशी होते. दिवा, समईची ज्योत, तिचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते अशी मान्यता आहे. आपल्या घरामध्ये आपली मुले, पत्नी किंवा घरातील कोणालाही अपशब्द वापरू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसागर 5वा अध्याय घरामध्ये दररोज सायंकाळी वाचावा. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येत आहेत, ठरलेली विवाह मोडत आहेत, अशांनी नवनाथ भक्तिसागर 28वा अध्याय दररोज सायंकाळी 7 नंतर वाचावा. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर दररोज 1 तास मौन पाळावे. स्नान करूनच भोजन करावे. जेवण करून झाल्यावर ताटामध्ये हात धुवू नये. मांडीवर हातावर ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. कोणत्याही महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडताना चमच्याभर गोड दही खावे. अत्यंत शुभ मानले जाते. पूजा, प्रार्थना करताना, साधना करताना तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे. कुलदेवतांना वर्षातून एकदा दर्शनासाठी जावे. अभिषेक करावा, पूजा करावी. तुमच्याकडे पैसे अहोरात्र सतत वाहत राहतील अशी मान्यता आहे. उपवास करून शरीर शुद्ध होतं. यात्रा करून शरीर बलवान होतं. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती करून यश मिळते. धनरत्न प्राप्त होते. धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धनदैवलत, ऐश्वर्य लाभते. वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी स्वामींची श्रद्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.